नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे अर्जुन आता प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करत असतो. हे सायलीला अजिबात ही कल्पना त्याची आवडलेली नसते. कारण प्रियाचा तिला खूप जास्त राग येत असतो आणि अर्जुन दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर प्रेमाचं नाटक करतोय यामुळे आता सायली खूपच जास्त जलेस होत असते. त्यामुळे इथे सायली चिडचिड करत असते. अर्जुनबरोबर वाद घालत असते. अर्जुनला कळतच नसतं की सायली असं नेमकं का वागते. ती प्रियाबरोबर मला प्रेमाचं नाटक का करू देत नाहीये. सायलीचं मधुभाऊंवरती एवढं प्रेम आहे, मग त्यांना जर जेलमधून बाहेर काढण्यासाठी मी प्रियाचा फायदा करून घेतोय, तिच्याकडून खरं वधून घेण्यासाठी फक्त प्रेमाचं नाटक करतोय, तर मग सायली नाही का म्हणते हे अर्जुनला कळतच नसतं. अर्जुन प्रियाला भेटायला गेल्यानंतर सायलीला खूप जास्त राग येत असतो आणि त्यामुळे ती अर्जुनबरोबर अबोला धरत असते आणि हे दिवसेंदिवस वाढतच जात असतं. आता इथे प्रेमाचं नाटक करता करता अर्जुनला प्रियाला सतत भेटण्यासाठी बाहेर जावं लागत असतं आणि त्यामुळे इथे सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि टेन्शनमध्ये येऊन सायली आता अर्जुनला स्वतःहून प्रपोज करते, आपल्या प्रेमाची कबुली देते. तर इथे अचानक असं काय होतं की सायलीला अर्जुनला प्रपोज करावं लागतं. एवढ्या दिवस तिच्या मनातल्या भावना तिने मनातच ठेवलेल्या असतात, कारण मधुभावना बाहेर येण्याची ती वाट बघत असते. पण आता सायली कसलीही वाट न बघता सरळ अर्जुनला प्रपोज करते. तर आता साधी भोळी सायली स्वतःहून अर्जुनला प्रपोज का बरं करते? असं काय घडतं ज्याच्यामुळे सायली आता अर्जुनला आपल्या मनातल्या भावना सांगून टाकते? हे आपण सविस्तरपणे पुढे बघूया. तर इकडे आता अर्जुन सायलीला समजावून सांगत असतो की आपण मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढूया. कारण अर्जुनला आता मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढल्यानंतर सायलीला प्रपोज करायचं असतं आणि ऑफिशियली तिच्याबरोबर लग्नसुद्धा करायचं असतं. पण इथे आता कुठलाही प्रूफ अर्जुनच्या हाती लागत नसतो. त्यामुळे प्रिया त्याच्यासाठी खूप मोठा साक्षीदार असते आणि त्याला आता प्रियाचा फायदा करून घ्यायचा असतं. कारण इथे प्रियाकडेच आता खूप मोठा पुरावा असतो की साक्षी शिखरेनेच विलासचा खून केलेला आहे, मधुभाऊंनी काही केलेलं नाही आहे. आणि तिच्याबरोबर गोड गोड बोलून आता अर्जुनला तिच्याकडून खरं वधून घ्यायचं असतं. त्यामुळे अर्जुन आता प्लॅनिंगनुसार तिच्याबरोबर गोड गोड बोलून तिच्याबरोबर बाहेर फिरायला जाऊन डिनर डेटला जाऊन तिच्याकडून खरं वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे सायलीला मात्र त्या सगळ्याचा राग येत असतो. ती पूर्णपणे इन्सिक्युअर झालेली असते. ती म्हणत असते की अर्जुन सरांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, पण प्रियावरती नाही. तिला एक गोष्ट जर हवी असेल ना, ती मिळवण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. त्यामुळे इथे सायली प्रियासाठी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा इथे अर्जुन आता जे काही प्लॅन करत असतो त्यामध्ये सायली खोडा घालण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा अर्जुन आता प्रियाला भेटण्यासाठी जेव्हा ऑफिसमध्ये गेलेला असतो तेव्हा तिथे प्रिया स्वतःहून त्याला भेटायला येते. तेव्हा दोघं जण बोलत असतात. तेव्हा प्रिया बोलता बोलता त्याला मिठी मारते. तेव्हा सुद्धा सायली खूपच जास्त इन्सिक्युअर होते आणि लगेचच प्रियाला वाटेल तसं बोलून तिला तिथून जायला सांगते. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्ही जर असंच करायला लागलात तर मग प्रियाला आपल्यावरती संशय येईल की मी नाटक करतोय म्हणून. तेव्हा तुम्ही माझ्यावरती आता हक्क असा गाजवू नका. तेव्हा इथे सायलीला अर्जुनच्या बोलण्याचं वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो, जर तुमच्यामुळे आता तन्वीने माझा फोन उचलला नाही ना, तर तुम्ही मधुभाऊ न सुटण्याच्या मागे तुम्ही जबाबदार असाल. कळतंय का तुम्हाला? तुमच्यामुळे आता प्रिया रागवलेली आहे. तेव्हा इकडे सायलीला खूपच जास्त वाईट वाटतं, कारण अर्जुन आता सायलीवरती ओरडत असतो. तेव्हा इथे सायली रडायला लागते. ती म्हणत असते की ठीक आहे, मी तुम्हाला आता भेटायला कधीच ऑफिसमध्ये येणार नाही. तुम्ही काहीही करा, तुम्हाला जे प्रेमाचं नाटक करायचं आहे ना ते करा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मी काही खरोखर प्रेम करायला जातोय का त्या तन्वीबरोबर? मी नाटक करतोय ना मिसेस सायली, तुम्ही समजून घ्या ना. याआधी तुम्ही कधीच अशा वागला नाहीत. अर्जुन म्हणत असतो की जेव्हा साक्षी शिखरेला आपली मिनिटाची माहिती हवी होती तेव्हा साक्षीने काय प्लॅन केला? तिने चैतन्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि मग चैतन्याकडून आपली सगळी माहिती काढून घेत होती की आपण केसविषयी कसा अभ्यास करतोय, कशी स्टडी करतोय, आपण आता कोर्टामध्ये काय करणार आहोत. तिला सगळं काही कळत होतं ना. मग तिने जर तिच्या फायद्यासाठी चैतन्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर मग आपण केलं तसं तर कुठे बिघडलं? अर्जुन म्हणत असतो आणि मी साक्षी शिखरेसारखं प्रियाला हर्ट करणार नाही आहे. मी फक्त तिच्याबरोबर थोडंसं गोड बोलून प्रेमाचं नाटक करूनच तिच्याकडून मी खरं बदवून घेणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना?
तेव्हा सायली म्हणते की माझा विश्वास तुमच्यावरती आहे पण प्रियावरती अजिबातच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली असं करू नका. आता मला फक्त प्रिया एकच असा मार्ग वाटते जे आपल्याला खरं सांगून आपण लवकरात लवकर मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढू शकतो. तेव्हा इथे आता अर्जुन सायलीला समजावून आता प्रियाला फोन करतो आणि तिला म्हणत असतो की काय झाले तन्वी, मी कधीपासून तुला फोन करतोय, तू उचलत का नाही आहेस, माझ्या मेसेजेसला सुद्धा रिप्लाय करत नाही आहेस, काय झाले. तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन बघितलंस ना, सायली ऑफिसमध्ये आली आणि मला किती काय काय बोलली, त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. तेव्हा इथे सॉरी बोलण्यासाठी अर्जुनने तिच्यासाठी आता इथे गुलाबांचा बुके पाठवलेला असतो. तो बघून आता प्रिया खूपच जास्त खुश होते. तेव्हा अर्जुन म्हणतो तू ये ऑफिसमध्ये मला भेटायला. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही ऑफिसमध्ये नको, ऑफिसमध्ये सतत कोणी ना कोणीतरी येत राहतं, आपण एक काम करूया, आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया, नाहीतर आपण डिनर डेटला भेटूया का, उद्या आपण डिनरला भेटतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर इकडे प्रियाने आता एका रेस्टॉरंटमध्ये एक टेबल बुक केलेलं असतं डिनरसाठी. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो ही सगळी तयारी तू केली आहेस का. तेव्हा तन्वी म्हणते हो ना, आज आपली पहिली डिनर डेट आहे ना म्हणून. आणि ती आता अर्जुनबरोबर गोड गोड बोलत त्याला मिठीसुद्धा मारते, कारण प्रियालासुद्धा अर्जुनची परीक्षा घ्यायची असते की तो खरोखर तिच्यावरती प्रेम करतोय की प्रेमाचं नाटक करतोय हे प्रियालासुद्धा जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता अर्जुनच्या ते लक्षात येतं, त्यामुळे प्रिया जसं बोलत असते अर्जुन अगदी तसं वागत असतो. तेव्हा इथे डिनर वगैरे झाल्यानंतर इथे अर्जुन सतत प्रियाला म्हणत असतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तुझ्याबरोबर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, सायलीबरोबर लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. तर आता इथे सायलीने ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं, कारण सायलीसुद्धा अर्जुनचा पाठलाग करत करत त्या रेस्टॉरंटमध्ये गेलेली असते. त्यानंतर अर्जुनला आता अजिबातच माहिती नसतं की त्या रेस्टॉरंटमध्ये सायलीसुद्धा त्याचा पाठलाग करत आली आहे. तेव्हा इथे जेव्हा सायलीला कळतं की अर्जुन आपल्याला खूपच जास्त वाईट साईड बोलतोय, सुभेदारांची सून होण्याच्या लायकीची नाही आहे, तू सुभेदारांची सून शोभणारी आहेस, असं आता तन्वीला तो म्हणत असतो. तेव्हा इथे तन्वी खूपच जास्त खुश होते आणि तिला आता विश्वास बसतो की अर्जुन खरोखर तिच्यावरती प्रेम करतोय. त्यानंतर आता अर्जुन घरी येतो. सायली आधीच आलेली असते, खूप जास्त चिडलेली असते. तेव्हा अर्जुन आता सगळं सायलीला सांगायला जात असतो की आता प्रियाला विश्वास बसत चाललाय की मी खरोखर तिच्यावरती प्रेम करतोय, ती लवकरच आपल्याला खरं सांगेल. तेव्हा सायली काही त्याच्याशी बोलायला तयार नसते. तेव्हा इथे सायली रागावलेली बघून अर्जुन म्हणतो आता काय झालं, तुम्ही परत माझ्यावरती चिडलायत का. तेव्हा इथे सायली म्हणते मी ऐकले, तुम्ही प्रियाला जे जे काही सांगत होता ना मी सगळं काही ऐकले. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं, तुम्ही तिथे सुद्धा आला होतात का. तेव्हा सायली म्हणते हो आले होते ना, मला बघायचं होतं तुम्ही माझ्या मागोरी अजून मला किती वाईट साईड बोलताय ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही असं का करताय. तेव्हा इथे सायली रडायला लागते आणि म्हणते की हे सगळं तुम्ही मुद्दामून करताय ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही याआधी तर अशा कधीच वागला नव्हतात, मग अचानक असं काय झालंय. आधी तर तुम्ही फक्त बायको असण्याचं नाटक करत होता, पण आता खरोखर बायको आहात की काय असं वागायला लागलेत. मी जर एखाद्या मुलीबरोबर बोललो तर तन्वीबरोबर जर मी प्रेमाचं नाटक केलं तर तुम्हाला राग काय येतोय, तुम्ही एवढ्या का चिडताय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो तुम्ही विसरताय का, तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहात ना माझी, मग एवढा राग यायला काय झालंय तुम्हाला, खरोखर बायको असल्यासारखे माझ्यावरती हक्क का गाजवताय. तेव्हा इथे आता सायलीला या बोलण्याचं फारच वाईट वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो सांगा ना मिसेस सायली अचानक असं काय झालंय. तेव्हा इथे सायली आता रागातच म्हणते कारण मला नाही आवडत तुम्ही तन्वीच्या जवळ गेलेलं किंवा तिच्याबरोबर खोटं खोटं का होईना पण प्रेमाचं नाटक केलेलं. तेव्हा अर्जुन म्हणतो का पण तुम्हाला राग काय येतोय, तुम्ही इनसिक्युअर आणि जेलेस का होताय जसं खरोखर तुम्ही माझी बायको आहात. तेव्हा सायली म्हणते मग नाही आहे का मी तुमची खरोखर बायको. तेव्हा अर्जुन म्हणतो आहात ना, पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहात. तेव्हा इथे सायली म्हणत असते म्हणून काय झालं, मला मन नाही आहे का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो, पण इथे तुमच्या मनाचा संबंध येतो तरी कुठे. तेव्हा सायली म्हणते का नाही येत, मी सुद्धा माणूसच आहे का, माझं प्रेम नसू शकतं का तुमच्यावरती, मला सुद्धा तुम्ही आवडता, माझा नवरा असा दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमाचं नाटक करतो ही चांगली गोष्ट आहे का. अशा रीतीने आता सायलीने अर्जुनला आपल्या प्रेमाच्या भावना ह्या सांगितलेल्या असतात.